जय शिवराय मित्रांनो, वेताळवाडी गड बघून आता आपण आलेलो आहे त्याच्या अवघ्या काही अंतरावर असलेला जंजाळा गड. त्या गडावरून जो आपण दरवाजा बघितला होता जंजाळा, त्याच्या समोरच असलेला हा गड आणि हा माझा आजचा 37वा गड आहे. तर चला आपण आता हा मुख्य दरवाजा. महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून छत्रपती संभाजीनगरचा उल्लेख होतो. या जिल्ह्यात इतिहासाच्या अनेक खाणाखुणा आहेत. त्यापैकीच एक म्हणजे जंजाळा किल्ला किंवा वैशगड. याला अशी दोन नावे आहेत. वाकाटक काळापासून शेकडो वर्षाचा इतिहास असलेला हा किल्ला मात्र दुर्लक्षितच आहे. इसवी सन 5व्या शतकात हा किल्ला बांधला, पण इतिहासाच्या मते वेगवेगळे इतिहासकाराचे वेगवेगळे मत आहे. कुणी बांधला, कधी बांधला हे नक्की सांगता येणार नाही. या गडावर असलेल्या शरफ शिल्पावरून या गडावर यादवांची सत्ता होती हे अधोरेखित होते. वर्ष 1553मध्ये अहिल्यानगरचा बुऱ्हाण निजामशहाने हा गड जिंकून घेतला. वेताळ गडानंतर मी आता 37व्या गडावर आलेलो आहे आणि हे बघा जंजाळा याचं नाव. आणि हे बघा इकडे, हे बघा हे दारुगोळा कोठार. तर आतमध्ये अंधार वगैरे असल्यामुळे आणि वटवाघळांचे वास्तव्य असल्यामुळे आपल्याला आतमध्ये नाही जाता येणार, पण बाहेरूनच बघून घेऊया. हा मुख्य प्रवेशद्वारावरच बांधलं गेलेलं हे दारुगोळा कोठार आहे. चला आपण तर मित्रांनो, उन्हाळ्यात गड फिरण्याचं एक कारण आहे. अशी दोन कारणं आहे, सांगतो तुम्हाला. त्यातलं पहिलं कारण असं की आपल्याला जे गडावर अवशेष पाहायला मिळतात ते पावसाळ्यात काय होतं, गवत वगैरे वाढलेलं असतं, त्यामुळे आपण जाऊ शकत नाही. त्यामुळे जे अवशेष आपण बघू शकतो हे आपल्याला वाढलेल्या गवतामुळं बघता येत नाही. आणि दुसरं कारण असं की बघा, आज या गडावर एवढी गर्दी नाही, तुरळक 4 ते 5 माणसं आहेत. आणि त्याचं कारण असं की या उन्हाच्या दिवसामध्ये पावसाळी जी बेडकं असतात ते निघत नाहीत आणि आमच्यासारखे जे गडकोटांची आवड असणारे कधीही निघतात. त्यामुळे थांबायची गरज नाही. आपण आता पूर्ण गड बघून घेऊया. गडाचं कामसुद्धा चालू आहे. बघायचं असेल तर एक मिनटं दाखवतो मी तुम्हाला. तेव्हा तटबंदीचं काम चालू झालेलं आहे चांगल्या पद्धतीने. समोर तिकडे काम चालू आहे. पूर्ण गडाला घेरा घालणारी तटबंदीचं काम. आणि हा गड 101 एकरमध्ये पसरलेला आहे पूर्ण. आता ही एक इमारत लागली आपल्याला. हिच्यावर एक काही 2 शिलालेख कोरले आहेत. फारसी किंवा अरबी भाषेत असू शकतात ते. आणि ही इमारत कधी बांधली गेली किंवा कोणी बांधली हे वर्ष किंवा त्याचं नाव लिहिलेलं असेल याच्यावर. आणि आतमध्ये ही इमारत अजून पण साबूत आहे. हे बघा, तर हिचं छत आहे ते कोसळलेलं आहे. बाकी हा एक दरवाजा आहे. ह्या वेताळवाडीच्या दरवाजापासून आपण इकडं आल्यानंतर ह्या कडेला आपल्याला तो समोर बघा, त्या धरणाच्या पलीकडून सकाळी ज्या गडावर आपण होतो वेताळवाडी गड, तो बघा दिसतो इथून. 1 मिनटं, हे बघा, हा बघा सकाळी आपण या गडावर होतो. हा वेताळवाडीचा तो वेताळगड. आणि आपण आता सध्या उभा आहे जंजाळा गडावर. चला, आपला पूर्ण गड बघून झालेला आहे. आता भेटूया नवीन गडावर नवीन ब्लॉगसोबत. धन्यवाद.